आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स, आपल्या हक्काचं मराठी चॅनल। कुंडलिका नदीच्या तीरावर पूररेषक बांधकामांना परवानगी नसतानाही टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत। नियमांची पायमल्ली होत असल्याने या विरोधात राष्ट्रीय पर्यावरण आणि खनिज संवर्धन मंचचे रायगड जिल्हाध्यक्ष उत्तम भाऊ मोरे यांनी जोरदार आवाज उठवला आहे। कायदा धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्यांवर तसेच नियमबाह्य पद्धतीने परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत पाटबंधारे विभाग रायगड कोलाड कार्यालयात जिल्हाध्यक्ष उत्तम भाऊ मोरे व उपाध्यक्ष दीपक भगत यांनी लेखी निवेदन दिले आहे। कोलाड ते रोहा शहर परिसरात नदी किनारी सखल भागात मोठ्या प्रमाणात बिल्डरांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे। मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या केल्या आहेत, त्यामुळे शहराला पुराचा धोका संभावत आहे। कोलाड रोहा शहरात पूररेषेत बेकायदेशीर बांधकाम होत असल्याने ब्लॉक खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ग्राहकांनी सखोल माहिती घेऊनच व्यवहार करावा, असे आवाहन उत्तम भाऊ मोरे यांनी नागरिकांना केले आहे। कुंडलिका नदीच्या तीरावर पूररेषेत बांधकामांना परवानगी नसतानाही टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत। कोलाड पाटबंधारे विभाग आणि स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नद्या वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवत आहेत। येथील अधिकारी मात्र पूररेषेतील बांधकामांना संरक्षण देत आहेत। कोलाड पाटबंधारे विभाग रायगड आणि स्थानिक प्रशासनावर कारवाई करून होणारे अतिक्रमण बांधकाम थांबवण्याची मागणी राष्ट्रीय पर्यावरण आणि खनिज संवर्धन मंच जिल्हाध्यक्ष उत्तम भाऊ मोरे, उपाध्यक्ष दीपक भगत यांनी केली आहे।